या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघा 5 नोव्हेंबर 2025 वार बुधवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कार्तिक मासातील अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र पौर्णिमा, ज्या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिकी पौर्णिमा किंवा देव दिवाळी असे म्हणतो। बघा, याच दिवशी सर्व देवांनी मिळून त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि याच दिवशी सर्व देवांनी वाईट शक्तींचा अंत करून विजय मिळवला होता। म्हणून हा दिवस देव दिवाळीचा दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिले जाते। बघा, त्रिपुरारी पौर्णिमा ही वर्षभरात येणाऱ्या 12 पौर्णिमांपैकी अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच त्रिपुरारी पौर्णिमेला करावायचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। आज खूप काही नाही जमलं तरीही चालेल, पण काहीही करून तुम्हाला तुळशीच्या जवळ ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्या सोबत एक छोटासा उपाय करायचा आहे। बघा, तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित असते। त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, तुळशी माता आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा प्रभाव हा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो। जेव्हा त्यांचा प्रभाव जास्त असतो अशा वेळात जेव्हा आपण एखादा उपाय किंवा एखादी सेवा करतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय शीघ्र लाभदायी ठरतो। बघा, संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता। मी तुम्हाला एकूण 2 उपाय सांगतेय, दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करा। ज्यांच्या घरात खूप अडथळे येतात, ज्यांच्या घरामध्ये खूप दारिद्र्य आहे, गरिबी कमी होत नाहीये, सतत संकटे येतात, सतत काही ना काही घरामध्ये अपघात घडतात, त्यांनी काय करायचं आहे तर आज त्रिपुरारी पौर्णिमेला एक ग्लासभर उसाचा रस घ्यायचा आहे। बघा, एका ग्लासमध्ये जो ऊस असतो त्यामध्ये लिंबू वगैरे काही नसावं, छान फ्रेश असणारा उसाचा रस तुम्हाला एका ग्लासमध्ये घ्यायचा आहे। जो उसाचा रस तुम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक गुळाचा खडा घालायचा आहे, एक गुळाचा खडा, थोडे तांदूळ घालायचे आहेत आणि थोडं कच्चं दूध घालायचं आहे। सोबत एक चिमूटभर हळद घालायची आहे। आता हे तयार केलेलं जे तीर्थ आहे त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे, आपला उजवा हात ठेवायचा। 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, 3 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं, त्यामध्ये आपली जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आणि त्याच्यानंतर हे जे तीर्थ आहे उसाचा रस आणि बाकीच्या गोष्टी घेतलेल्या हे तुळशीच्या खोडाजवळ, मुळाजवळ अर्पण करायचं। अर्पण करत असताना पुन्हा एकदा आपली समस्या, इच्छा जे काही असेल तिथे सांगायचं। हे अर्पण करून झाल्यानंतर तुळशीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा, तुळशीच्या खोडाला थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं, प्रदक्षिणा घालायच्या। बघा, जर हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला केलात, महिन्यातून प्रत्येक एक विशिष्ट तिथी येते जेव्हा पौर्णिमा असते, त्या प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे कमीत कमी तुम्ही 4 पौर्णिमेला 4 वेळा हा उपाय जर तुम्ही केला, तुमच्या आयुष्यात कधीच तुमच्यावर खूप वाईट वेळ येणार नाही, घरात किंवा तुमच्या जीवनात खूप संकट येणार नाही, अपघात टळून जातील, प्रत्येक गोष्टीत यश मिळेल, बरकत येईल आणि तुमच्या मनात असणारी जी इच्छा असेल ना ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल। हा उपाय मी स्वतः मागच्या वर्षी म्हणजे 4 पौर्णिमा हा उपाय मी केलेला, माझी खूप मोठी इच्छा होती खरं तर, तुम्हाला सांगते वाटलंही नव्हतं, पण 4थ्या पौर्णिमेच्या आदल्याच दिवशी माझी ती इच्छा पूर्ण झाली। आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतेय लक्ष्मी प्राप्तीसाठी, पैसा येण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी आणि कायम घरामध्ये बरकत राहण्यासाठी। काय करायचं आहे, आज संध्याकाळी तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। छान तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, त्याच्यानंतर तुळशीला थोडंसं जल म्हणजे पाणी अर्पण करायचं, थोडं, खूप जास्त नको, 2-4 चमचे अर्पण केलं तरीही चालेल। यानंतर काय करायचं तर तुळशीचं जे खोड आहे म्हणजे तुळशीचं जे मूळ आहे त्या मुळाजवळ थोडीशी माती बाजूला करायची, थोडीशी एक छोटासा खड्डा करायचा। आता त्यामध्ये जी माती आपण बाजूला केलेली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले थोडेसे तांदूळ घालायचे, अख्खे तांदूळ असतात बघा, अक्षदा,
हे अख्खे तांदूळ घालायचे. तांदळाच्या वरती एक सिक्का ठेवायचा, 1 रुपयांचा, 2 रुपयांचा, 5 रुपयाचा, कुठलाही छान एक सिक्का ठेवायचा. ठीक आहे. आता सिक्का ठेवल्यानंतर त्या सिक्क्याच्या वरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं. जो सिक्का आपण ठेवला त्याच्यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावरती एक हळकुंड ठेवायचं. जे हळकुंड तुम्ही ठेवाल त्या हळकुंडाला मौली धागा किंवा लाल धागा गुंडाळायचा. एक 5-6 वेळा तरी लाल धागा किंवा मौली धागा त्याला गुंडाळून घ्यायचा. गुंडाळत असताना आपली इच्छा व्यक्त करायची. इच्छा व्यक्त करून माता लक्ष्मीला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची. नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि त्याच्यानंतर ते हळकुंड त्या सिक्क्यावरती त्या मातीच्या त्या खड्ड्यामध्ये ठेवून द्यायचं. ठीक आहे. एवढं केल्यानंतर त्या हळकुंडावरती सुद्धा थोडी हळदी कुंकू अर्पण करायची. वरती थोड्या अक्षदा अर्पण करायच्या. कच्ची बडीशेप जी असते ही एक चिमूटभर कच्ची बडीशेप त्याच्यामध्ये अर्पण करायची. एक फुलवाला लवंग त्याच्यावरती ठेवायचं. त्याच्यासोबत एक हिरवी वेलची ठेवायची आणि आपली जी दालचिनीची पावडर असते ही चिमूटभर दालचिनीची पावडर त्याच्यावरती स्प्रेड करायची. शेवटी जी बाजूला असणारी जी माती आहे ती माती त्याच्यावरती टाकायची. त्याची छान एक लेवल करून घ्यायची. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी हा तुपाचा जो दिवा आपण लावलेला आहे, तुपाचा किंवा तेलाचा दिवा, तर बरोबर जिथे आपण त्या वस्तू पुरलेल्या आहेत, जिथे आपण त्या वस्तू टाकलेल्या आहेत त्याच्याच वरती हा तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा. आता या पौर्णिमेपासून कमीत कमी तुम्हाला 11 दिवस, जास्तीत जास्त 21 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस रोज तुम्हाला त्याच जागी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. जो दिवा लावाल त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. 11 दिवसांमध्ये तुम्हाला सांगते, तुम्ही 11 दिवस कराल किंवा अगदी 21 दिवस जरी कराल तरी या 11 दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचा अनुभव दिसेल. तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल. घरामध्ये जे काही कटकटी कलह होतात ते कुठेतरी थांबतील. लक्ष्मीची प्राप्ती होईल. पैसा, संपत्ती, धन, ऐश्वर्य सगळं तुम्हाला प्राप्त होईल. बघा, खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, पण महत्त्वाचा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.